हाय हॅलो नमस्कार. आणि आज आपण पाहणार आहोत रविवारचं रुटीन. रविवार म्हटलं की थोडं निवांतच असतं, त्यामुळे आज देव स्वच्छ करायचे आहेत आपल्याला. तसं मी दर रविवारी देव स्वच्छ करतच, कारण की एरवी असं सकाळी सकाळी डब्याची वगैरे गडबड असते ना, त्यामुळे करणं होत नाही. ते सर्व असं काढून घेणार आहे असं प्रकारे. आणखी आता आपण देव सर्व स्वच्छ करून घ्यायचे. देवपाठ छान स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर पितांबरी लावून छान असे देव उजळून घ्यायचे. मग अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे. सर्व देव स्वच्छ करून झाल्यावर ना बघा अशा प्रकारे स्वच्छ करून नंतर लगेच कोरड्या कपड्याने कॉटनच्या पुसून घ्यायचे, नाहीतर त्यावर पाण्याचे डाग राहतात. बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपले देव पण झालेले स्वच्छ करून हे बघा. आणि अशा प्रकारे आता आपली पूजा मांडून झाली. पूजा कशी वाटते मला ना कमेंट करून नक्की सांगा. आणखी त्यानंतर आता आपल्याला नाश्त्याची तयारी करायची. त्यासाठी इथं मी कोथिंबीर, अद्रक, मिरची, लसूण घेतलेले आहे. हे आपण छान वाटण करून घेणार आहोत. त्यानंतर इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे. त्याला ते छान साल काढून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याला बारीक किसणीने छान किसून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे किसून घ्यायचा. आपण भोपळ्याचे धपाटे करणार आहोत. त्यासाठी जे आपण वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं. त्यानंतर इथं आपण भाजलेले जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा. बघा. त्यानंतर तीळ टाकायचे 2-3 चमचे. धने पावडर टाकली 1 चमचा. मीठ टाकायचं चवीनुसार. हळद टाकली 1/2 चमचा. हिंग टाकला थोडा. त्यानंतर इथं आपण ओवा टाकायचा आहे. हाताने असं छान क्रश करून घ्यायचा. छान टेस्ट येते. त्यानंतर इथं अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे. आणखी 1 वाटी तांदळाचं पीठ. त्यानंतर त्यात आपण ज्वारीचं पीठ 3 वाटी टाकलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यानंतर आपण इथं आता थोडं तेल टाकून घेणार आहोत. तेल टाकल्यानंतर आपण हे सर्व अगोदर ड्राय मिक्स करून घ्यायचं. सर्व आपल्या डायमध्ये, कारण की त्यानंतर आपल्याला कळतं आपल्याला किती पाणी लागणार आहे ते. हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जे आपण मिक्सीच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ना, त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं, कारण की आपल्या दुधीला पाणी सुटते त्यामुळं. हे बघा अशा प्रकारे छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला तेवढं पाणी लागलं थोडं थोडं करून, आणि आता झाकून 10-15 मिनटं ठेवून द्यायचा. बघा अशा प्रकारे छान असं. त्यानंतर आता खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी खिचडी पालक, बटाटा, फ्लावर, टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि तांदूळ धुवून घेतलेले छान. आणि त्यानंतर इथं आता खिचडीची तयारी करून. आता खिचडीची काही रेसिपी नाही शेअर केली. हे बघा अशा प्रकारे छान कढईमध्ये खिचडी बनवलेली आहे. त्यानंतर त्यात आपण धपाट्याची तयारी केलेली आहे. तवा ठेवलेला आहे. त्यात इथे एक कॉटनचा कपडा घ्यायचा, तो ओला करून घ्यायचा पाण्यामध्ये, आणि अशा प्रकारे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आणि पाण्याचा हात लावून छान असं गोल गोल पातळ धपाटे करून घ्यायचे. बघा अशा प्रकारे. हे बघा त्याला मध्ये मध्ये होल करायचे, छान भाजतात लवकर. आता आपला तिकडे तवा पण गरम झालेला आहे. आता छान धपाटे असे गॅसची फ्लेम लो ठेवून आणि वरी हाताचं थोडंसं हात ओला करून लावायचं, म्हणजे आपला कपडा व्यवस्थित निघतो. हे बघा अशा प्रकारे कॉटनचाच कपडा घ्यायचा. आणि ते बघा तेल टाकून छान असे खरपूस भाजून घ्यायचे. हे खूप वेळ लागतो धपाटे करायला. ते बघा अशा प्रकारे छान खरपूस भाजून घ्यायचे. अशा प्रकारे आपले धपाटे करून झालेले आहेत. त्यानंतर मी तिघांसाठी ताट वाढलेले. दही आणि धपाटे फेवरेट. बघा अशा प्रकारे. त्यांनाच विचारू आपण कसे झालेत. त्यानंतर आता सर्व आवरलं घरचं. त्यानंतर आज रविवार म्हटलं थोडं बाहेर जाणं होतंच. तर आम्ही मिसळ खाल्ली बाहेर गेल्यावर संध्याकाळच्या टायमाला. आणि मिसळ झाल्यावर इथं चहा घेतला. बघा अशा चहा तिचं झाल्यावर घरी आलो. घरी नवीन पिलो कवर आणले होते ते घातले.
असं झालं आमच्या दिवसाचा शेवट. डीमार्टमधून आणले होते 49 रुपयाला. आणखी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.